Let us start on page number 48. The name of the lesson is that the boy who broke the bank. Nathu grumbled to himself as he swept the steps of Pipalnagar Bank, owned by Seth Govindaram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising a cloud above his head, settled down again on the steps. We came to know that there is a boy, his name is Nathu, and he is a sweeper boy. So also there is a bank. The name of the bank is Pipalnagar Bank, and this bank is founded by Seth Govindaram. It means Seth Govindaram is the owner of this bank. One day it happened that Nathu used a small broom hurriedly and carelessly. It means नथू नावाचा मुलगा त्या बँकेच्या पायऱ्या अत्यंत घाईघाईने आणि निष्काळजीपणे झाडत होता. हे झाडत असताना देअर वॉज द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाउट हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि इकडं तिकडं धूळ उडत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट द डस्टबिन दॅट टाईम सीताराम द वॉशरमन सन पास्ड बाय. नथू बँकेच्या पायऱ्या झाडत असताना त्याच वेळेला सीताराम नावाचा एक मुलगा रस्त्याने जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलेव्हरी राऊंड. सीताराम वॉज ऑन हिज डिलेव्हरी राऊंड. इट मीन्स ही वॉज इन हिज वर्क. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ बॅलन्स्ड ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावरती खांद्यावरती इस्त्री केलेले कपडे घेऊन तो लोकांना घरोघर पोहोच करत होता. असा हा सीताराम नावाचा मुलगा. डोंट रेज सच काइंड ऑफ डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. मग हा रस्त्याने जात असताना कोण? सीताराम नावाचा मुलगा रस्त्याने जात असताना त्याने नथूला सांगितलं का अशा पद्धतीची धूळ उडवणं हे योग्य नव्हे. डोंट रेज सच काइंड ऑफ डस्ट. अशा प्रकारची धूळ तू उधळता कामा नये. हू कॉल्ड? नथू कॉल्ड. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. ₹2 तुला बँक काही वाढवून देत नाही का? अशा प्रकारचा प्रश्न सीतारामने नथू या मुलाला विचारला. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला आता याविषयी बोलण्याची अजिबात इच्छा नाही, असा नथू त्या सीतारामला म्हणाला. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेनड द स्वीपर बॉय. आय हॅवंट इव्हन रिसिव्ड माय रेग्युलर पे. अरे ₹2 तर वाढूनच काय, परंतु मला माझा पगारसुद्धा वेळेवरती मिळत नाही. लुक ॲट पेज नंबर 49. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि आज जवळजवळ 20 महिने होऊन गेले तरीसुद्धा मला पगार मिळालेला नाही. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. मग अशा अवस्थेमध्ये जर बँक माझी पगार पण देत नाही तर गोरगरिबांचा पगार ती कसा देऊ शकेल किंवा ठेवलेली ठेव पण कशी देऊ शकेल ती? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय ऑफ. मला का एकदा पैसा मिळाला तर मी ही बँक सोडून जाणार आहे, असं नथू त्या सीतारामला म्हणाला. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस. नॉट अनादर वीक आय वर्क इन धिस प्लेस. दुसऱ्या आठवड्यामध्ये मी या बँकेमध्ये कामाला असणार नाही. अँड नथू बँग्ड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि हातामधला झाडू घेऊन आणि डस्टबिन म्हणजे ती एक प्लेट घेऊन तो हवेमध्ये इकडे तिकडे भिरकावू लागला आणि तावातावाने बोलू लागला. काय म्हणू लागला? आय एम ऑफ. मी आता इथं थांबणार नाही. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस. पुढच्या आठवड्यामध्ये इथं मी काम करणार नाही. जस्ट टू एम्फसाइजेस हिज पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम म्हणाला, आय विश यू बेस्ट ऑफ लक. जर तू ही बँकचं काम सोडणार असेल तर दुसऱ्या ठिकाणी तुला लवकरात लवकर काम मिळावं अशी मी तुला सदिच्छा व्यक्त करतो. वेल आय विश यू लक सेड सीताराम. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. तुझ्या योग्यतेप्रमाणे जर तुला दुसरीकडे काम मिळालं तर त्याचा दुसऱ्या ठिकाणी मी तुला काम शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
and he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. त्याच्या खांद्यावरती हे कपडे घेऊन सीताराम नावाचा मुलगा आता नथूला वेगळं काम पाहण्याकरता तो निघाला. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. इट मीन्स सीताराम व्हिजिटेड द फोर्थ होम. चौथ्या घरी सीतारामने भेट दिली. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट सी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर बॉय. आणि त्या घरामधून सीतारामने एक आवाज ऐकला का आम्हाला एका मुलाची गरज आहे. कशाकरता? घरकाम करण्याकरता, झाडून घेण्याकरता, घर स्वच्छ ठेवण्याकरता. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. तो सीताराम त्या बाईला म्हणाला, टाईंग हिज बंडल टुगेदर, आपले इस्त्री केलेले कपडे बांधत बांधत तो त्या बाईला म्हणाला, मॅडम आय नो ऑफ अ स्वीपर बॉय. मॅडम मला तुमच्याकडे जर कामाला मुलगा हवा असेल तर तो मला ठाऊक आहे, माहिती आहे. हू इज लुकिंग फॉर वर्क, आणि तोही कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि कारण काय आहे तर ती पिपलनगरची बँक सेठ गोविंदराम त्या मुलाला पगार वेळेवरती देत नसल्यामुळं ते काम सोडण्याच्या मार्गावरती आहे आणि तो तुमच्याकडं नक्कीच कामाला राहू शकेल. इज दॅट सो? सेड मिसेस श्रीवास्तवा. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. तर मग एक काम कर, उद्या सकाळी त्याला माझी भेट घेण्याची सांग, असं मिसेस श्रीवास्तव सीतारामला म्हणाल्या. अँड सीताराम, glad that he had been of service to both the customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went on his way. असं म्हणून सीताराम आपल्या कामाला गेला. तो मार्गस्थ झाला. त्याला असं वाटलं का ज्या मॅडमचे कपडे आपण इस्त्री करतो त्यांना एक मुलगा दिल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल आणि ज्याला काम लागतंय त्यालाही काम मिळेल, असं विचार करून सीताराम नावाचा मुलगा हॉइस्टेड हिज बॅग, आपल्या बॅगचा आधार घेत हे सगळे कपडे आपल्या शोल्डरवरती टाकत ही वेंट हिज वे, तो आपल्या मार्गाने गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. सी गेव इन्स्ट्रक्शन टू अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. Then she set out for the Pimpalnagar market place to make her customary tour of the cloth shop. अशा पद्धतीने मिसेस श्रीवास्तव मॅडम ह्या शॉपिंगला जाण्याकरता निघाल्या असताना त्यांनी घरामधील लहान लहान मुलं सांभाळणाऱ्या ज्या आया असतात यांना काही इन्स्ट्रक्शन्स केल्या. शी गेव इन्स्ट्रक्शन्स. हू गेव इन्स्ट्रक्शन्स? मिसेस श्रीवास्तवा गेव इन्स्ट्रक्शन्स टू आयाज अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. लहान मुलांना सांभाळण्याकरता काही सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक, आणि त्या कुकला जो स्वयंपाक करतो त्याला पण सांगून गेल्या, नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. दुपारच्या जेवणापर्यंत कुठल्याही प्रकारचा उशीर करू नकोस. देन सी सेट आउट फॉर पिंपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. आणि अशा पद्धतीने त्या क्लोथ शॉप, कपडे खरेदी करण्याकरता बाजारामध्ये जाण्याकरता निघाल्या. लास्ट पॅसेज ऑन पेज नंबर 49. अ लार्ज सॅडी टॅमरिंड ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. त्या बाजाराच्या मार्गावरती, त्या बाजाराच्या एका कोपऱ्यामध्ये एक मोठ्या प्रकारचं टॅमरिंड ट्री, सॅडी टॅमरिंड ट्री म्हणजे एक मोठं चिंचेचं झाड होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तवा found her friend Mrs. Bhushan who was sheltering from the heat. आणि त्या बाजारामध्ये गेले असताना त्या बाजाराच्या एका कोपऱ्यावरती चिंचेचं भलं मोठं एक झाड होतं आणि या चिंचेच्या झाडाखाली मिसेस श्रीवास्तवाच्या मैत्रीण, ज्यांचं नाव आहे मिसेस भूषण, सी वॉज शेल्टरिंग फ्रॉम द हीट, एका
उन्हाच्या आश्रयाला उन्हापासून सुटका व्हावी म्हणून त्या या मोठ्या चिंचेच्या झाडाखाली सावलीला बसलेल्या होत्या किंवा उभ्या होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. इट मीन्स मिसेस भूषण वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. मोठ्या हातरुमालाच्या साह्याने मिसेस भूषण ह्या हवा घेत होत्या, स्वतः हवा मारत होत्या. सी कंप्लेन्ड ऑफ द समर. आणि त्यावेळेला मिसेस भूषण वॉज कंप्लेनिंग अबाउट द समर अँड इट्स हीट. त्या उन्हाळ्याची तीव्रता त्याच्याबद्दल थोडेसे तक्रार करत होत्या का सूर्य अत्यंत तापलेला आहे, खूप गरमत आहे. विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. आणि असंही म्हणत होत्या का या पिपलनगरच्या इतिहासामध्ये यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक आहे. सी देन शोड मिसेस श्रीवास्तवा अ शॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स सेड. जवळजवळ मिसेस श्रीवास्तव आणि भूषण यांनी जवळजवळ 5 मिनटं चर्चा केली. आणि या 5 मिनटाच्या चर्चेमध्ये मिसेस भूषणने जे काही कपडे खरेदी केले होते या कपडे खरेदी केलेल्या शॅम्पलबद्दल नमुन्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली. अबाउट इट्स टेक्स्चर अँड अबाउट इट्स डिझाईन. त्या कपड्यांच्या टेक्स्चरबद्दल, त्यांच्या डिझाईनबद्दल, त्याच्या आकृतीबद्दल एकमेकांमध्ये चर्चा झाली. हॅविंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक. याच टॉपिकवरती बराच वेळ बोलल्यानंतर मिसेस श्रीवास्तवा सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कॅन इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. अगं तुला माहिती आहे का, डू यू नो माय डिअर, हे माझे सखे तुला माहिती आहे का, सेठ गोविंदराम्स बँक, सेठ गोविंदरामनी सुरू केलेली पिपलनगर बँक कॅनॉट गिव्ह इट्स पेमेंट टू एम्प्लॉईज. कॅनॉट गिव्ह पेमेंट ऑफ इट्स एम्प्लॉईज. ती त्यांच्या कामगारासुद्धा बँक पैसे देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम द स्वीपर बॉय. आणि आज सकाळीच मी अशा प्रकारची एक तक्रार, अशा प्रकारची माहिती मी आज ऐकलेली आहे. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. आणि जवळजवळ बऱ्याच महिन्यापासून त्या मुलाचा पगार देखील मिळालेला नाही, याबद्दल एका मुलाकडून मी ऐकलेला आहे. अशा प्रकारचा संवाद हा मिसेस श्रीवास्तव आणि मिसेस भूषणमध्ये होतो. आणि इथून पुढं खरे कथेला सुरुवात होते. आता पान नंबर 49पर्यंत आपण पाहिलेला आहे. 49 नंतर पान नंबर 50 आणि 51 लगेच आपण पाहू. परंतु व्हिडिओ थोडा मोठा होत चालला आहे म्हणून इथं थांबून नंतरचा व्हिडिओ सेपरेट आपण तयार करू.